घटना अतिशय गंभीर आहे. लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, तुम्ही पण रस्त्यावर बसलेले आहेत. प्रश्न मार्गी लागत नाही. अधिकारी 1 तास होऊन गेला, इथं कोण पोहोचत पण नाही. आता हा जो नॅशनल हायवे आहे, हा नगर कल्याण नॅशनल हायवे, हा जुना हायवे आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रस्ता रुंदीकरण झालं, त्याचा दर्जा खूप चांगला वाढला, त्याच्यामुळं भरधाव वेगाने गाड्या वाहू लागल्या. पण जिथे जिथे असे स्पॉट्स आहेत, आता आमच्या उत्तरच्या परिसरात ते डोंबरवाडीच्या माथ्यावरून खाली गेलो होतो, तिथे कसं स्पॉट आहे, तिथे उतरला गाडी इतकी स्पीडली जाते, त्यानंतर एक टर्न आहे, ते गाडी हेलकॉनीच मारते, तिकडं दर 8 दिवसाला ॲक्सिडेंट आहेच आहे. तो एक स्पॉट. किंवा इथला गुळंतवाडीचा नागरी वस्तीचा असणारा स्पॉट, इथली शाळा, इथलं आपलं मंदिर, इथलं स्मशानभूमी किंवा बाकीचे घरं ही जवळजवळ सगळे आहेत आणि हे पूर्वीपासून जे आहेत. तर इथं ॲक्सिडेंट सातत्याने होत असताना नॅशनल हायवेचे अधिकारी त्यांच्याकडे हे वारंवार इथले सरपंच असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल की तालुक्याचा आमदार म्हणून मी असेल, या विभागाचे खासदार अमोल कोल्हे असतील, यांनी तक्रार करून सुद्धा की आम्ही त्याच्यावर प्रोव्हिजन करतो, परत म्हणले रंबलर स्ट्रिप लावले, त्याने काही गाड्याचे वेग थांबत नाही, तर उतरायला गाडी लागली का ती खूप जोरात येते. बरं, स्पीड ब्रेकरचा प्रयोग ह्या हायवेला 2-3 ठिकाणी झाला. त्याच्यानंतर त्याच्यावरही काही ठिकाणी इतक्या मोठ्या ॲक्सिडेंट व्हायला लागले की स्पीड ब्रेकर परत काढा असं नागरिकांचं म्हणणं आलं, किंवा त्याच्यामुळे अजून परत ॲक्सिडेंट व्हायला लागले. म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर गाड्याचं गती जर कमी करायची असेल, त्याचा स्पीड जर कमी करायचं असेल, तर त्याला काही नॅशनल हायवेनी तशा प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजे. नाहीतर ग्रामस्थांची सातत्याने डे 1 पासून अशी मागणी होती की हा जो रस्ता मोठा होतोय, जसं घाटचा टर्न त्यांनी काढला आणि इकडच्या भांबेरे कंपनीचे आणि इतर लोकांचे लँड एक्विजिशन करून तिथून घाट केला, तसं इथं पण बायपास करा. शेजारी काही सरकारी जमीन आहे किंवा खाजगी जमीन आहेत, त्याचा सर्वे करून त्याचं ॲक्विजिशन करून तिथून बायपास करा, असं त्यांची त्या दिवशीपासूनची मागणी आहे. आणि ते जर त्याच्यावर उपाययोजना तेव्हाच्या तेव्हा झाला असता तर आजचा हा काळा दिवस आमच्या हे गुळंतवाडीकरांना, या परिसरातल्या आणि जुन्नरकरांना पाहायला मिळाला नसता. म्हणून ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, वेदनादायी घटना आहे. एका व्यक्तीच्या अंत्यविधीला एवढे शेकडो संख्येने लोक आले असताना इथे तिथं 3 लोकांचा मृत्यू 4 जागेवरती 3 जण गेले. स्पीकर ऑन करा म्हणतात सगळेजण. स्पीकर ऑन करतो, पत्रकार आहेत सगळे. हो, 1 मिनिट. हॅलो. 3 जण जागेवर गेले आणि 1 जण आता हॉस्पिटलला नेल्यानंतर एक्सपायर झाला. गुळंजवाडीला तिथं अंत्यविधी होता. ती अंत्यविधी झाल्यानंतर लोक थोडी रस्त्यावर आली आणि तेवढ्यात भरधाव वेगाने ट्रक वरून आला. तर तो ट्रक चालक, शक्यता सगळ्यांचं म्हणणं असं आहे का तो किन्नर चालवत होता आणि त्यांनी त्या गाड्या पण उडवल्या. ते 3 जण जागेवर गेले. त्यातले 1 लहान मुलगा आहे, 1 लेडीज आहे आणि 1 पुजारी आहे. हो. आणि 1 मिनिट, आमदार साहेब काय म्हणतात? हा, डॉक्टर साहेब नमस्कार, मी अतुल बेनके बोलतोय. इथं मैतीच्या वेळेस ना लोक जमली आणि हा एकदम ऍक्सिडेंट स्पॉट आहे. इथं वारंवार ऍक्सिडेंट होतात. नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना इथल्या लोकांनी पण तक्रार केली, मी तक्रार केली, मागे तुम्ही तक्रार केली होती. पण त्यांनी उपाययोजना करायची म्हणून रंबलर स्ट्रिप्स केल्या, पण त्यांनी काय उपाययोजना झाली नाही. कारण ते घाटावरून इतका मोठा उतार आहे आणि तिथून ट्रक एवढे मोठ्या जोरात आले की इथं ते गावात एकदम कंट्रोल होत नाही. म्हणून एकतर गती कमी करण्यासाठी एकतर उपाययोजना म्हणजे शॉर्ट टर्म म्हणून करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांची डे 1 पासूनची मागणी आहे, 2014 सालापासून, की ह्या गावाला बायपास करण्यासारखी एक प्रोव्हिजन आहे, तिथून बायपास झाला पाहिजे. आता हे गावकरी सगळे जे रस्त्यावर बसलेत, आम्ही सगळे इथं सगळेच पक्षाचे नेते मंडळी तालुक्यातले इथं बसलेले आहेत. आमची मागणी तीच आहे, आम्ही पण त्या अधिकाऱ्यांशी बोलू की इथं कुठे बायपास करण्यासाठी. हो, तुमचं प्रोजेक्ट डायरेक्टरांशी बोलणं झालंय का? हो, काय प्रोव्हिजन आहे, सगळे स्थानिकांची जी मागणी आहे त्यानुसार बोलून त्याला काय प्रोव्हिजन करता येईल. पहिलं जसं तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने ऍक्सिडेंट रिडक्शनच्या दृष्टीनं पावलं टाकणं, दुसरं हे करणं, या दोन्ही गोष्टी आपण प्राधान्याने करू. बरोबर. आता 2 मार्ग याच्यातून निघू शकतात. एक तर बायपासचं प्रपोजल करून त्याचं लँड एक्विजिशन करणे, पण त्याला आता 6 महिने वर्ष जाणार. पण तोपर्यंत इथं आता लगेच ऑन इमिजिएट
नोट इथं आपल्याला या वरतून जे हे येतात गाड्या येतात त्याची गती कमी करण्यासाठी आता इमिजिएट आज कुठले तरी कॉम्पिटंट अधिकारी निर्णय घेतला पाहिजे, त्याचं रायटिंगमध्ये इथं दिलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून हे लोकांचं जरा म्हणजे समाधान तर होईल. म्हणजे दुःख तर काय हलकं होणार नाहीच आहे, पण काहीतरी व्हायला पाहिजे ना. आज 2 गेले. या पुढच्या घटना टाळता येतील हो या दृष्टीनं जसं मागे आपण पुणे नाशिक हायवेला हो करून घेतलं होतं हो हो त्या पद्धतीनं मी लगेच अधिकाऱ्यांना या संदर्भात सांगतो, सूचना करतो आणि त्यांच्याकडून मी कारवाई करून घेऊ आपण. हो. आणि दुसरी एक गोष्ट, जे काही मृत लोक पावलेत त्यांना गव्हर्नमेंटने कॉम्पेन्सेशन करायचं अशी त्यांची भावना आहे. मी पण ती मागणी करणार आहे. तर उद्या ते डीपीसीची मीटिंग आहे, तुम्ही येणार आहे का तिथं? म्हणजे आपण एकत्रित अजितदादाकडे मागणी करू. डीपीसीला आहे ना. हा डीपीसीला या, म्हणजे आपण दोघं एकत्रित पालकमंत्र्यांना पण सांगू. मागणीला मी सपोर्ट करतो. येस ठीक आहे, पण तुम्ही त्यांच्या फॉलोअप मध्ये राहा, कारण त्यांना यायला 1 तास लागेल असं समजतंय. कारण 1 तास इज टू लॉंग टाइम. आता जवळपास 2-3 तास झाले हे सगळे बसून. 1 तास लागेल म्हणून 2-1.5 हा झाला ना. कुठपर्यंत आले तो? हो ठीक आहे. आणि ते आले का परत एकदा फोन लावतो, मग आपण सगळे जॉईंटली हो, बोलू. मला परत फोन. ओके धन्यवाद. धन्यवाद.